ताव्यावरचं वांग्याचं भरीत खायला खूप भन्नाट लागते. वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी अशा प्रकारचे वांगे घेतलेले आहेत. वांगे छोटे आहेत आणि ते पावाला थोडे जास्त आहेत, त्याच्यामुळे जास्त दिसत आहेत. बघा, वांगे असे घ्यायचे आहेत आणि त्याचे देठ कापायचं नाही, फक्त थोडंसं समोरचं कापायचं आहे आणि हे हिरवं देठ असंच ठेवायचं. याच्यामुळे वांग्याला भरताला चव खूप छान येते. आणि असे छान कापून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आणि एक टमाटर आणि तुमच्या तिखटानुसार तुम्ही मिरच्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता आपण हे छान एका गंजामध्ये टाकून शिजवून घेणार आहोत. एक असं गंज घ्यायचा, त्यामध्ये सर्व वांगे टाकायचे आणि मिरच्या पण टाकून द्यायच्या. अर्धा चम्मच हळद आणि वांगे शिजण्यासाठी थोडंसं पाणी. आता आपण हे गॅसला छान शिजवून घेणार आहोत. गंज गॅसवर ठेवू, गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि झाकून याला 5 ते 7 मिनिटासाठी छान शिजून घ्यायचं आहे. आता मी इथं थोडीशी पात घेतलेली आहे लसणाची आणि कांद्याची. आता ही स्वच्छ धुवून याला छान बारीक कट करून घेणार आहोत. आता आपण छान बारीक कट करून घेणार आहोत. आता इथं पण लसणाची आणि कांद्याची पान छान बारीक काटून घेतलेली आहे. आता आपण याला छान बारीक कुटून घेणार आहोत. थोडी थोडी पात टाकून छान खलबत्त्यात बारीक कुटून घेणार आहोत. तर आपली लसणाची पात, कांद्याची पात कुटून झालेली आहे. आता आपण काढून घेऊ. आता याच्यामध्येच आपण शिजवलेले वांगे कुटून घेणार आहोत. बघा, असं एक एक वांग टाकून छान कुटून घ्यायचं आहे. बघा, शिजल्यामुळे खूप लवकर बारीक होतात, जास्त मेहनत लागत नाही. बघा, नुसतं असं खलबत्ता वरतून ठेवलं तरी बारीक होत आहेत. अशा प्रकारे मी सर्व वांगे कुटून घेणार आहे. आपण मिरच्या पण याच्यात कुटून घेणार आहोत. टमाटर पण आता आपण कुटून घेऊ. तर आपण सर्व कुटून घेतलेलं आहे. जास्त बारीक कुटलेलं नाही, सर्व असं ओबडधोबड कुटलेलं आहे. हे सर्व याच्यात काढून घेतलेलं आहे मी. आता याला आपण तेलामध्ये छान भाजून घेणार आहोत. गॅसवर तावा ठेवायचा. तावा छान गरम झाला की त्यात 2 चम्मच तेल टाकायचं. तेल पण छान गरम होऊ द्यायचं. तेल छान गरम झाले की जरासं जिरं टाकायचं. जिरं छान तडतडलं की कांद्या लसणाची पात टाकून द्यायची. लगेच पूर्ण भरीत टाकून द्यायचं वांग्याचे. चवीनुसार मीठ, आणि खूप सारी कोथिंबीर.
तर याला छान भाजून घ्यायचं आहे मिक्स करून. अशा प्रकारचा तुम्ही एकदा तरी भरीत करून बघा, खायला खूप छान लागते. आणि आपण ताव्यावर बनवत आहोत त्यामुळे चव पण दुप्पट होते. बघा, तवा असा खोल आकाराचा घ्यायचा आहे, त्यामुळे भरीत भाजायला सोपी जाते. तुम्ही कढईत पण बनवू शकता, पण ताव्यावर बनवलेल्या ठेचाची चव थोडी वेगळीच असते. बघा, असं खालवर करत 3 ते 4 मिनिट असं छान भाजून घ्यायचं आहे. बघा, आता आपला ठेचा छान भाजून झालेला आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत. गॅस बंद केलेला आहे. आता आपला ठेचा बघा, आपलं भरीत किती छान मऊसूत झालेला आहे आणि खायला पण खूप भन्नाट लागते. बघा, आपण भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकता. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी लाईक आणि शेअर करा. थँक्यू.